गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या शुभ्र सकाळच्या तेजोमय वातावरणामध्ये सर्वजण उपासना करून श्रवणाला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। बघा, समर्थांनी सांगितलंच आहे ना, मनुष्याने कुणावर अवलंबून राहू नये, कारण ह्या जगामध्ये हा सृष्टी निर्माण करणारा भगवंत आहे ना, त्याच्याशिवाय विश्वासू कोणी नाही आहे। पण मनुष्य काय करतो बरं? या समाजामध्ये वावरतो ना, नेहमी दुसऱ्यांकडून अपेक्षा करत असतो। नेहमी दुसऱ्यांकडून तो अपेक्षा करतो की तो देईल आणि मी खाईल, म्हणजे त्याच्याशिवाय माझ्या जीवनामध्ये दुसरा पर्याय नाही। पण तोच मनुष्य दुःखी होतो ना। म्हणून जे काही करायचं आहे ना, ते स्वतःच्या पायावर उभे करा। जर दुसरा देईल आणि ते मला मिळेल असे कधीच वागू नका। आयुष्यामध्ये जे काही आहे ना, ते सन्मार्गाने मिळवा। समर्थांनी सांगितलेलं आहे ना, आयुष्यामध्ये आधार जर कुणाचा घ्यायचा असेल ना, तर तो संतांचा घ्या। तो कधीच आयुष्यात अधोगती प्राप्त करणार नाही। तुम्ही जर संतांचा आधार घेतला, भगवंताची कास धरली, तर तुमच्या जीवनामध्ये सुखाशिवाय दुसरं प्रेरित काही होईल का? काहीच नाही। पण मनुष्य तसा करतो का बरं? ज्या गोष्टीवर त्याला विश्वास ठेवायचा असतो ना, त्याच्यावर तो कधीही विश्वास ठेवत नाही। पण जो मनुष्य वारंवार तुला धोका देतो, जो मनुष्य वारंवार तुझ्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर नाकारती देतो, त्याच्यावर तो पुन्हा पुन्हा विश्वास ठेवतो आणि पुन्हा पुन्हा फसून जातो, पुन्हा पुन्हा दुःखी होतो। म्हणून प्रत्येक मनुष्याने एक गोष्ट लक्षात ठेवावी, जर विश्वास ठेवायचा असेल ना, तर मनुष्याने भगवंतावर ठेवायला हवा। श्रद्धा ठेवायची असेल तर मनुष्याने भगवंतावर ठेवायला हवी, कारण या जगामध्ये भगवंतासारखा मायाळू कोणी आहे का बरं? कोणीच नाही। समर्थांनी सांगितलंच आहे ना, विचारोनी बोले विवंचोनी चाले, तयाचेनी संतप्त तेही निवाले, बरे शोधिल्या न बोलो नको, जणी चालणे शुद्ध नेमस्त राहो। जो मनुष्य आहे ना, नेहमी विचारपूर्वक बोलतो, नेहमी विचारपूर्वक वागतो, या मनुष्याच्या सहवासाने आहे ना, अनेक लोकी संतुष्ट होतात। म्हणजे आपण म्हणतो ना की तू माझ्या आयुष्यामध्ये आलीस ना, तेव्हापासून माझं पूर्ण आयुष्य बदलून गेलं। तू माझ्या आयुष्यामध्ये आलास ना, तेव्हापासून मी पूर्णतः बदलून गेलो। म्हणजे चांगल्या मनुष्याचा स्पर्शसुद्धा आहे ना, मनुष्याचा कल्याणाचा प्रेरित बनतो। ज्याप्रमाणे आपण रामायणामध्ये पाहिलं, नारद मुनींचा स्पर्श त्या वाल्याला झाला ना, आणि वाल्याचा तो वाल्मिकी झाला, तशी आपली अवस्थासुद्धा आहे। जर आपण संत संगतीमध्ये राहिलो तर आपल्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहील का बरं? बघा, प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहे ना, अहंकार दडलेला आहे, आणि जर याला जर तुम्हाला काढायचा असेल ना, तर भगवंताच्या संतांच्या स्पर्शाशिवाय अजिबात शक्य नाही। ही स्पर्श आहे ना, ही मनातली वासना आहे, ती वासना कधी निघून जाईल बरं? जेव्हा भगवंताचा स्पर्श आपल्या देहाला होईल, जेव्हा संतांचा स्पर्श आपल्याला जाणवेल, त्यांच्या विचारांनी आपण प्रेरित होऊ, तेव्हाचे सर्वश्रेष्ठ होईल ना।
नाहीतर आपल्या जीवनामधला अहंकार कधी जाईल का बरं? कधीच जाणार नाही. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे, जनीहित पंडित सांडित गेले, अहंता गुणे ब्रह्म राक्षस झाले, तयाहुनी वित्पन्न तो कोण आहे, मना सर्व जाणी व सांडोनी राहे. म्हणजे मोठमोठे विद्वान होते, त्या अहंकारामुळे या आत्मकल्याण साधू शकले नाहीत. म्हणजे कितीतरी मोठमोठे विद्वान होते, कितीतरी मोठमोठे निरूपणकार होते, कीर्तनकार होते, मोठमोठे संवेदनशील माणसं होती, पण तरीसुद्धा भगवंतापर्यंत ते पोचले का बरं? का पोचले नाहीत बरं? कारण त्यांच्यापेक्षा विद्वान कोणीच नव्हतं. परंतु या अहंकारामुळे आहे ना, ते सुद्धा अधोगतीला गेले ना. म्हणूनच समर्थांनी या मनाला सांगितलेलं आहे, हे विद्वत्तेची घमेंट आहे ना, तू पूर्णतः सोडून द्यायला हवी. जेव्हा तू ही घमेंट सोडशील ना, तेव्हा तुला खऱ्या सत्याची ओळख होईल. आणि हे खरं सत्य आहे ना, जोपर्यंत तू स्वीकारत नाही तोपर्यंत तुझ्या जीवनाची हानीच होणार आहे ना. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे, आयुष्यामध्ये काही जरी नसेल ना, तरीसुद्धा तू घाबरू नकोस. एक दिवस तुझा येणार आहे. म्हणूनच दुसऱ्यावर अवलंबून तू राहू नकोस. जर दुसऱ्यावर तू अवलंबून राहिलास ना, तर तुझ्या जीवनामध्ये दुःखच येणार आहे. म्हणजे भगवंतासारखा तुझा साथी कोणी नाही. ज्यानं महाभारतामध्ये अर्जुनाला साथ दिली, ज्यानं महाभारतामध्ये अर्जुनाला मागे पुढे उभा राहिला, न सांगता राहिला, अर्जुनाला सांगण्याची सुद्धा गरज नव्हती. म्हणजे भगवंत आपल्या किती जवळ आहे बरं. पण आपण तसे वागू ना. असं म्हणतात ना की अर्जुनाच्या रोमारोमातून, या केसातून भगवंताचं आवाज येत होता, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. म्हणजे ही भक्ती आहे ना, ही कर्माची भक्ती आहे. ही कर्माचीच भक्ती आपल्याला करायची आहे. बघा, आपण एका सुंदर उदाहरणाद्वारे स्पष्ट करूया. एका चिमणीचा जोडा होता आणि एका शिवमंदिराच्या शेजारी असलेल्या एका झाडावर राहत होता. आणि जेव्हा पण त्या मंदिरामध्ये पूजापाठ आरती होत असे ना, तेव्हा ते दोघेही चिमणा चिमणी त्या मंदिरामध्ये जायचे आणि भगवान शिवाची भक्ती करून आराधनासुद्धा करायचे ना. तासन तास महादेवाच्या भक्तीमध्ये तल्लीन व्हायचे. ते इतकी भक्ती करायचे ना की त्यांना आजूबाजूचं काही भानच राहायचं नाही. त्या दोन्ही पक्ष्यांचा हा रोजचा नियम होता. जेव्हा कधी मंदिरामध्ये घंटा वाजायची, आरतीला सुरुवात व्हायची, तेव्हा ते दोन्ही पक्षी त्या मंदिरामध्ये जात असत आणि भगवान महादेवांची आराधना करायला ते सुरुवात करायचे. त्यानंतर त्यांच्या पिल्लांचा दाणा पाण्याची व्यवस्था करण्यासाठी तिथून निघून जायचे. या दोन्ही पक्ष्यांचा हा रोजचा नियम होता. आणि त्या मंदिराच्या काही अंतरावरच एका म्हाताऱ्या आईचं घर होतं. त्या म्हाताऱ्या आईला काहीच संतान नव्हतं, म्हणजे मूळबाळ नव्हतं. तिची काळजी घेणारा, म्हातारपणात तिचे पालनपोषण करणारा कुणीच नव्हतं. ती एकटीच तिचं जीवन व्यतीत करत होती. आणि त्या म्हाताऱ्या आईला त्या पक्ष्यांच्या प्रती खूपच प्रेम होतं. ती पक्ष्यांवर खूप प्रेम करायची. रोजच्या रोज पक्ष्यांसाठी पाणी घालायची, पक्ष्यांसाठी दाणे टाकत असे. आणि त्या म्हाताऱ्या आईचं हे रोजचं कामच होतं ना. आणि त्या दोन्ही चिमण्या त्या म्हाताऱ्या आईच्या घराजवळ यायच्या. तिथे आल्यावर त्यांना अगदी सहजच, कोणताही त्रास न करता पाणी आणि दाणे मिळायचे. ते तिथे काही दाणे खायचे आणि त्यांच्या पिल्लांसाठी काही दाणे घेऊन जायचे. अशाच प्रकारे त्यांचं जीवन अत्यंत सुंदर चालू होतं. बघा, या कथेचा बोध आहे ना, तुमच्या आयुष्यामध्ये मार्मिक ठरणार आहे. म्हणून मन देऊन ऐका. त्याप्रमाणे त्या म्हाताऱ्या आईमुळं
त्या चिमण्यांचं पोट आरामामध्ये भरत होतं. त्याचबरोबर त्या दोन्ही चिमण्या आरामामध्ये भगवान शिवांची आराधना सुद्धा करू शकत होत्या. अशाच प्रकारे दिवस पुढे सरकत होते आणि एका दिवसाची गोष्ट आहे. म्हातारी आई आता आजारी पडते. म्हणजे म्हातारी आई थकलेलीच असते ना आणि ती अंथरुणाला खिळते. त्यांना मुलगा किंवा सूनबाई कोणीच नव्हतं तर त्यांची काळजी घेऊ शकेल, तिला डॉक्टरांकडे घेऊन जाईल. त्यामुळं ती म्हातारी आई होते ना, कोणीही तिची काळजी घ्यायला नसल्यामुळं एकटीच अंथरुणामध्ये पडलेली असायची. आता ती पक्ष्यांना दाणे पाणी टाकत नव्हती. आता जेव्हा तो चिमणा चिमणीचा जोडा त्या म्हाताऱ्या आईच्या घराजवळ दाणे खाण्यासाठी येत असे ना, तिथे त्यांना दाणे किंवा पाणी काहीच दिसत नसे. तेव्हा ते विचार करू लागले की म्हातारी आई कुठे निघून गेली असावी बरं. आज तिने दाणा पाणी काहीच टाकलं नाही. 4-5 दिवस झाले म्हातारी आई आम्हाला दिसत नाही. अशाच प्रकारे 3 दिवस जातात. हळूहळू त्या म्हाताऱ्या आईची प्रकृती आणखीनच खालावते. कोणतेही उपचार न मिळाल्यामुळं एके दिवशी त्या म्हाताऱ्या आईचा मृत्यू होतो. जेव्हा ते पक्षी पाहतात की त्या म्हाताऱ्या आईचा काहीच पत्ता लागत नाही आणि ती घरासमोर दाणेसुद्धा टाकत नाही, तेव्हा त्यांना त्या म्हाताऱ्या आईची खूप काळजी वाटू लागते. आणि ते त्या म्हाताऱ्या आईला पूर्ण गावामध्ये आजूबाजूच्या सर्वत्र पूर्ण परिसरामध्ये शोधू लागतात. शोधून शोधून दोघेही थकून जातात. तेव्हा त्यांच्यातील जी चिमणी असते ना, त्या चिमण्याला म्हणते, स्वामी, या म्हाताऱ्या आईचा काहीच पत्ता लागत नाही. म्हातारी आई कुठे निघून गेली असावी बरं. ती आपल्याला दाणे पाणी द्यायची, त्याचबरोबर अन्य पक्ष्यांची सुद्धा ती खूप चांगल्या प्रकारे काळजी घ्यायची. मग ती अचानक कुठे गेली असावी बरं. आपण तिला इतकं शोधलं परंतु आपल्याला ती कुठेच सापडत नाही. मग आता आपण काय करायचं बरं. तेव्हा चिमणा म्हणतो, आपण सर्वत्र म्हाताऱ्या आईचा शोध घेतला परंतु ती आई आपल्याला कुठेच सापडली नाही. आपण तिला सर्वत्र शोधलं परंतु तिच्या स्वतःच्या घरात तिला शोधलं नाही. आपण त्या आईला तिच्या घरात जाऊन शोधायला हवं. कदाचित ती आजारी असेल. इतकं म्हटल्यानंतर ते चिमणा आणि त्या चिमणीचा जोडा त्या म्हाताऱ्या आईच्या घरामध्ये जातात. जेव्हा ते घरात जाऊन पाहतात तर ते म्हातारी आई अंथरुणावर पडलेली आहे. तिच्या शरीरात कोणत्याही प्रकारची हालचाल दिसत नव्हती. तिच्या चेहऱ्यावर, तिच्या पूर्ण शरीरावर माश्या भिणभिणत होत्या. ते दोघेही पक्षी त्यांच्या पंखांच्या फडफडानं माशांना हाकलून लावतात आणि त्यांना ते म्हाताऱ्या आईला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु तिच्या शरीरात कोणत्याही प्रकारची हालचाल होत नसते. तेव्हा चिमणा म्हणतो, म्हातारी आई आता या जगात राहिलेली नाही, तिचा मृत्यू झालेला आहे. हे सर्व पाहून दोघेही पक्षी खूपच निराश होतात, खूपच उदास होऊन जातात. यांना खूपच दुःख होतं ना. आता ते दाणे मिळवण्यासाठी खूप दूरवर जातात आणि त्यांना दाणे मिळवण्यासाठी संध्याकाळ झाली. संध्याकाळ झाली तेव्हा मंदिराची घंटा वाजली आणि त्यांना समजलं की आता आरतीची वेळ झालेली आहे. तेव्हा दोघेही पक्षी आरतीसाठी जिथे कुठे होते ना, तिथून शिवाच्या मंदिरामध्ये आले आणि एका पायावर उभे राहून भगवान शिवाची भक्ती करू लागले. भोळेनाथांचा जप करू लागले. 1 तास जातो, 2 तास जातात. अशा प्रकारे खूप वेळ ते एका पायावर उभे राहून देवाची भक्ती करत असतात. अशा प्रकारे काहीही न खाता पिता ते महादेवाची भक्ती करू लागतात. असं करत करत 1 महिना निघून जातो, तरीसुद्धा त्या पक्ष्यानं महादेवांची भक्ती करणं सोडलं नाही. हे सर्व पाहून महादेव खूपच प्रसन्न होतात आणि त्या दोन्ही पक्ष्यांना महादेव स्वतः येऊन दर्शन देतात आणि म्हणतात, पक्षी तुम्हाला काय हवं आहे बरं. तुम्ही जे काही मागाल ना ते मी तुम्हाला नक्कीच देईल.
तुमच्या या अखंड भक्तीमुळं मी खूप प्रसन्न झालो आहे. इतका छोटासा जीव असून सुद्धा तुम्ही तुमच्या क्षमतेच्या बाहेर भक्ती केली आहे आणि म्हणूनच मी तुमच्यावर खूप जास्त प्रसन्न झालो आहे. तुम्ही जे काही मागाल ना ते मी तुम्हाला नक्कीच देईल. बघा, भोले शंकरांनी त्यांना वचन दिलं. तेव्हा चिमणी म्हणाली, हे प्रभू, आम्हाला काहीच नको आहे. आम्हाला फक्त एकच गोष्ट हवी आहे. तुम्ही त्या आमच्या म्हाताऱ्या आईला, त्या पुण्य आत्म्याला आम्हाला परत करा, त्यांना जिवंत करा. फक्त आम्हाला हेच पाहिजे. तेव्हा भोलेनाथ म्हणाले, पक्ष्यांनो, हा सृष्टीचा नियम आहे. जो मेला आहे ना तो पुन्हा जिवंत होऊ शकत नाही. मी या सृष्टीच्या चक्रामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा आणू शकत नाही. तुम्ही दुसरं काहीतरी मागा. तेव्हा चिमणी म्हणाली, नाही भोलेनाथ, आम्हाला दुसरं काहीच नको. आम्हाला फक्त आमची म्हातारी आई पाहिजे. दुसरं आम्हाला काहीही नको. आमच्या म्हाताऱ्या आईला परत करा. तेव्हा भोलेनाथ म्हणाले, हे पक्ष्यांनो, आता त्या म्हाताऱ्या आईनं शरीर सोडलेलं आहे. त्याला किडे पडलेले आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये मी त्यांना जिवंत करू शकत नाही. त्यांचं शरीरच आता व्यवस्थित राहिलेलं नाही. मग त्यामध्ये मी प्राण कसं टाकू शकतो बरं? तेव्हा ते दोन्ही पक्षी भोलेनाथांकडे हट्ट करू लागतात. ते म्हणतात की प्रभू, मी आम्हाला वचन दिलं होतं की तुम्ही जे काही मागाल ते मी तुम्हाला पूर्ण करणार आहे. प्रभू, तुम्ही वचन पूर्ण करत नाही. हे भोलेनाथ, तुम्हाला तुमचं जे वचन पूर्ण करावंच लागेल. तुमचा शब्द तुम्हाला पाळावाच लागेल. तेव्हा महादेव म्हणाले, हे पक्ष्यांनो, तुमच्या हट्टापुढे आणि माझ्या वचनामुळं माझा नाईलाज आहे. त्यानंतर भोलेनाथांनी त्या म्हाताऱ्या आईच्या मृत शरीराला पुन्हा जिवंत केलं आणि अशा प्रकारे ती म्हातारी आई पुन्हा जिवंत झाली. तिच्या समोर भगवान भोलेनाथांना पाहून ती म्हातारी आई भावूक होते आणि म्हातारी आई त्या भोलेनाथांना म्हणते, हे प्रभू, माझ्या जन्माचे सार्थक तुमच्या दर्शनानं झालं आहे. मी तुमच्या दर्शनानं धन्य झाले आहे. प्रभू, मी असं कोणतं पुण्य केलं आहे की ज्यामुळं तुम्ही मला जिवंत केलं? तेव्हा भगवान शिव म्हणाले, हे म्हातारी आई, मी तुला तुझ्यामुळं जिवंत केलं नाही. मी तर तुला त्या दोन पक्ष्यांसाठी जिवंत केलं आहे. त्या दोन्ही पक्ष्यांनी माझी निरंतर भक्ती केली. दिवस रात्र अन्न पाणी ग्रहण करता माझी पूजा अर्चना केली. एका पायावर उभं राहून माझी आराधना केली. याचमुळं मी त्यांना आशीर्वाद दिला. त्यांच्यामुळं आज तू जिवंत आहेस. ते पक्षी दुसरे तिसरे कोणी नाहीत. तुझ्या अंगणामध्ये जे रोज दाणे टिपण्यासाठी येतात ना, तेच चिमणा चिमणीचा जोडा आहे आणि त्यांच्यामुळं आज तू जिवंत आहेस. यानंतर त्या म्हाताऱ्या आईनं भोलेनाथांना प्रणाम केला आणि त्यानंतर भोलेनाथ तिथून अंतर्धानामध्ये होतात. यानंतर ती म्हातारी आई पुन्हा त्या अंगणामध्ये दाणे टाकू लागली, पक्ष्यांसाठी पाणी ठेवू लागली आणि त्यानंतर तो चिमणा आणि चिमणीचा जोडा त्या म्हाताऱ्या आईच्या घराजवळ येऊन दाणे टिपायचे, पाणी प्यायचे. तेव्हा ती म्हातारी आई त्या पक्ष्यांना म्हणायची, पक्ष्यांनो, तुम्ही मला जीवदान दिलं. भोलेनाथांची तुम्ही आराधना केली आहे. तुम्ही स्वतःसाठी काहीच मागितलं नाही. माझ्यासाठी तुम्ही भोलेनाथांकडे आशीर्वाद मागितला. हे पक्ष्यांनो, माझी हीच इच्छा आहे की तुम्ही आता माझ्या घरीच निवास करा, नेहमी माझ्या डोळ्यासमोर राहा. या ऐकल्यानंतर त्या म्हाताऱ्या आईचा हा प्रस्ताव दोन्ही पक्षी स्वीकारतात आणि त्या म्हाताऱ्या आईच्या घरी येऊन ते राहू लागतात. अशा प्रकारे दिवस पुढे सरकत होते आणि त्या आईची चर्चा गावागावामध्ये पसरू लागते की एका म्हातारी आहे जी मेलेली असताना सुद्धा जिवंत झाली आणि तिच्यामध्ये एक वेगळी शक्ती आली आहे. आणि त्यानंतर त्या म्हाताऱ्या आईजवळ आजूबाजूचे लोक त्यांना त्रास द्यायला लागले. ज्यांना काही दुःख असायचं ते तिला भेटायला यायचे. येऊन त्यांचं दुःख त्या म्हाताऱ्या आईला सांगायचे.
म्हातारी आई भगवान भोळेनाथांच्या नावानं पूजा करायची आणि त्या माणसांचं दुःख दूर व्हायचं. अशा प्रकारे खूप साऱ्या लोकांचं दुःख त्या म्हाताऱ्या आईनं दूर केलं होतं. हळूहळू म्हाताऱ्या आईची ख्याती खूप दूरवर पसरली आणि दूरवरून लोक त्या म्हाताऱ्या आईजवळ त्यांना इलाज करण्यासाठी, त्यांचा त्रास, त्यांचं दुःख दूर करण्यासाठी येऊ लागले. आणि अशाच प्रकारे खूप दिवस निघून जातात. त्यानंतर ते म्हातारी आई जिवंत असताना तिच्या त्याच घरामध्ये समाधी घेते. आज त्या समाधी स्थानावर आहे ना, त्या म्हाताऱ्या आईचं एक खूप मोठं असं मंदिर आहे. ते मंदिर बघा, ही जी तुम्हाला कथा सांगितली आहे ना, ही कथा खरीखुरी आहे. ही कथा, हे मंदिर आहे ना, ते मंदिर गुजरातमध्ये आहे. चिमण्यांची म्हातारी आई या नावानं हे मंदिर प्रसिद्ध आहे. कधी तुम्ही तिथे गेले ना, तर नक्कीच त्या मंदिरावर जा. या पूर्ण कथेचं तात्पर्य काय आहे बरं? म्हणजे एक आपल्याला शिकवण नक्कीच मिळते ना, की कधीही आपण कुठल्या दुसऱ्या व्यक्तीवर निर्भर राहू नये. जेव्हापर्यंत म्हातारी आई जिवंत होती ना, ते दोन्ही पक्षी म्हाताऱ्या आईवर आश्रित होते. ती म्हातारी आई मिळाल्यानंतर ते दोन्ही पक्षी तळमळू लागले. त्यांना काळजी वाटू लागली की आम्हाला भोजन कुठून मिळेल, आणि त्यामुळे त्यांना त्राससुद्धा होऊ लागला. कारण त्यांना सहजरित्या अन्न मिळण्याची सवय लागलेली होती आणि त्यांना आयतंच अन्न मिळायचं ना. म्हणून कधीही कठीण परिस्थितीसाठी आपण आपल्याला नेहमी तयार ठेवायला हवं. आपण कधीही दुसऱ्यावर निर्भर राहू नये. आता दुसरी शिकवण काय मिळते बरं? म्हाताऱ्या आईनं बघा, कसलीही लाच लुचपत न घेता, कसलेही मनामध्ये संकोच न ठेवता पक्ष्यांना रोज अन्न देत असे आणि पक्ष्यांचे आशीर्वाद मिळत असत. म्हणजे या कथेमधून आपल्याला एक बोध काय मिळतो बरं? आपल्या जीवनामध्ये असे भरपूर काही क्षण येतात ना, की कधी कधी आपण जेवणावर बसलेलो असतो, जेवणाचा घास आपल्या तोंडात जाईपर्यंत समोरून एखादा मनुष्य येतो, समोरून एखादा प्राणी येतो, मग आपण त्याला दगड मारतो. पण तसं कधीच करू नका. जर समोरचा व्यक्ती भुकेलेला असेल ना, भुकेलेल्याला आपण अन्न द्यायला हवं. पाणी तहानलेल्याला आपण पाणी द्यायला हवं. ह्या आशीर्वाद आहेत ना, ते नक्कीच घेत जा. हे थोर मोठ्यांचे आशीर्वाद असतात. मनुष्याच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करत असतात, मनुष्याच्या जीवनामध्ये सुख निर्माण करत असतात. म्हणून आयुष्यामध्ये किती श्रीमंत जरी झालात ना, तरी कधीच उतू नका. जीवनामध्ये श्रीमंती ही काही काळासाठी असते, ती कधी निघून जाते ना, ते आपल्याला सुद्धा कळत नाही. म्हणूनच चांगली कर्म करा. चांगला कर्म करणारा मनुष्य आयुष्यात जरी हारला ना, तरी लगेच उठून बसतो. पण वाईट कर्म करणारा मनुष्य आहे, एकदा आयुष्यातून हारला ना, मृत्यू येईपर्यंत खाटेवर राहतो. म्हणून लक्षात ठेवा, जीवन हे खूप सुंदर आहे. भगवंताच्या चरणाशी लीन व्हा, भगवंताची भक्ती करा. खरी भक्ती कर्माची आहे ना. समर्थांचे विचार हे मनामध्ये निर्माण करा. बघा तुमचं आयुष्य किती सुंदर होईल. हे कलियुगातले हे सांसारिक जीवन जगताना आपल्याला किती जरी दुःख सहन करावं लागलं ना, तरी पती पत्नीनं एकमेकांचा आधार सोडू नये. पती पत्नीनं एकमेकांवर विश्वास निर्माण करावा. कारण तुमचाच एकमेकांवर विश्वास नसेल ना, तर ह्या दुनियामध्ये किती जरी मोठं सुख जरी आलं ना, तरी त्या आयुष्यामध्ये काहीच कामाचं नाही. आपल्याला जर मुळं असतील ना, तर आपल्या मुलांना एकत्रित बांधा. एकत्रीमध्ये आपण जीवन जगा. आपण जेवायला एकत्र बसत जावा. ह्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना, तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला क्षुल्लक वाटत असतील, पण आपल्या जीवनामध्ये प्रेम निर्माण करणाऱ्या असतात. आपली मुलं आहेत ना, संध्याकाळी जेव्हा घरी येतात, त्यांच्याशी 2 शब्द बोला. त्यांना शाळेमध्ये काय शिकवलं जातं? जॉबवर जात असतील तर जॉबवर त्याचे मित्र परिवार, त्यांच्या गोष्टी कशा असतात,
तुमचं काम कसं असतं, म्हणजे चांगल्या गोष्टी असतील ना तर त्यांच्याशी नक्कीच गप्पा माराव्यात, त्यांना विचारत चला. बघा ती मुलं आहेत ना आपल्यावर सुद्धा प्रेम करायला सुरू करतील, पण जेव्हा मुलं घरात आल्यानंतर पती पत्नी भांडत असेल तर आपल्या संसार मोडकळीसच येईल ना. म्हणून जीवनामध्ये धीर धरा. आयुष्य हे खूप सुंदर आहे. जीवनामध्ये संसारामध्ये प्रेम निर्माण करा. भगवंतावर विश्वास ठेवा. एक ना एक दिवस भगवंत आहे ना तुमचा सर्व संसार आनंदी करणार आहे. आणि तो दिवस लांब राहिलेला नाही. सुखाचे दिवस जवळ आलेले आहेत. तो क्षण आता चालू होणार आहे. तुमचं कल्याणच होणार आहे. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.